12 दिवस लांबलेल्या मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवर बुधवारी पडदा पडलाय. आज सायंकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असेल. केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी 11 वाजता भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांना गटनेते बनवण्याचा प्रस्ताव हा एकमुखाने मंजूर करण्यात आला. एकनाथ शिंदे व अजित पवारांनीही याला समर्थन दिले. नंतर फडणवीस, शिंदे व पवार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे हेही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री झालेले शिंदे हे दुसरे नेते आहेत. भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील 400 संत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. भाजपचे 19, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आणि शिवसेनेचे 5 नेते यावेळी शपथ घेऊ शकतात. या शपथविधी सोहळ्याला व्हीव्हीआयपींसह सुमारे 40,000 लोक उपस्थित राहतील असा पोलिसांचा अंदाज आहे. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. यापूर्वी 2014 ते 2019 दरम्यान 5 वर्षे 2019 मध्ये 72 तासांचे मुख्यमंत्री होण्याची नोंद त्यांच्या नावे आहे. मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री होणारे ते एकमेव नेते आहेत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवताना सृष्टींचा आदेश शिरसावंद मानून देवेंद्र यांनी आपल्या दाव्याचा त्याग केला. तसेच इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री हे डिमोशनचे पद स्वीकारून पक्ष नेतृत्वाच्या शब्दाचा मान राखला. त्याची बक्षिसी आता देवेंद्र फडणवीस यांना मिळाली आहे.